तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे. तर आज आपण चाललेलो आहोत इंदिरानगर या छोट्याशा गावातील शंकरपट पाहायला. शंकरपट म्हणजेच तुम्हाला माहीतच असेल की बैलांची शर्यत. तर हा जो नजारा दिसतो आहे हा त्याच शर्यतीचा आहे आणि आपण त्याच ठिकाणी चाललेलो आहोत. तर हा जो कच्चा रस्ता आहे हा तिकडेच चाललेला आहे आणि हे सर्व प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला दाखवून देत आहे की बैलगाडा शर्यतीमध्ये किती ताकद आहे आणि त्यांचा उत्साह. तर आपण पोहोचलेलो आहोत इथं. आता आपण गाडी पार्किंगला लावूत आणि डायरेक्ट तिकडे शर्यतीकडे जाऊ. तर आपण आता गाडी पार्किंगला लावली आणि लगेचच शर्यतीकडे निघालो. तर हे गाजावाजामध्ये बैल चाललेले आहेत आणि सोबतच आमचे प्रिय मित्र भारतभाऊ नाहीत पण यात सहभागी झालेले आहेत. तसेच हे प्रेक्षक आणि उफाट गर्दी. हा तो इंदिरानगरचा तळा आणि हा शर्यतीकडे जाण्याचा मार्ग आहे. गर्दी पाहून तुम्हाला कळलंच असेल की शर्यत खूप उत्साहाने साजरी केली जाते. हे बैल आहेत आणि त्यांना जुंपतात ते रेंगी, त्याला शेकडा पण म्हणतात. तसेच शर्यत सुरू व्हायला थोडंफार वेळाचं आहे. तर आपण शर्यतीबद्दलचं थोडं माहिती जाणून घेऊ. तर ही जी रिबीन दिसते आणि तिकडे पलीकडे ती रिबीन दिसत आहे पण तुम्हाला दिसत नसेल. जवळपास 1 किलोमीटरचा अंतर आहे. तिथून बैलजोडी सोडली जाते आणि हे जे स्टार्टिंगला रिबीन दाखवली तिथपर्यंत त्यांना पोचायचं असते. तर जी बैलजोडी सर्वप्रथम पोहोचेल ते विजेती असते. तर आता आपण शर्यतीची वाट बघूया आणि आनंद घेऊया. तर हा आता बैल हाकणारा व्यक्ती आपली रेंगी आणि बैलजोडी घेऊन चाललेला आहे आणि ही पलीकडे जाऊन इकडून मग एक साथ बैलांना सोडतील आणि कोण जिंकते तर आपण ते बघूयात. ही जो खिचल त्या साईडला पडते झेंडी लावली जात आहे. तसेच शॉर्टपेक्षा जास्त जे बैल पहिले पोचणार त्या साईडला ती झेंडी वळणार. तर ही प्रेक्षक आहे दान. तर शर्यत सुरू झालेली आहे. मला धुराळा दिसलाच असेल. तो बैल धावत आहे त्याचाच आहे आणि आता आपण बघूया की कोणती जोडी अगोदर आणि प्रेक्षकांचं उत्साह बघून तर असं वाटत आहे की आपल्याला लाल आणि पांढऱ्या कलरचे जे बैल आहेत ती जोडी जिंकणार आणि अर्थातच असंच झालं जिंकली. आता थोड्याच वेळात या बैलांना थोडंसं आराम म्हणजेच दम जिरण्याचा वेळ दिला जाईल आणि थोड्या वेळातच त्यांना गाजावाजामध्ये घराकडे नेलं जाईल. अशा प्रकारे या शर्यतीचा आनंद लुटताना ही सर्व पुरुष मंडळी तशीच महिला मंडळी पण इथं उपस्थित आहे. जिंकलेली ती जोडी आहे आणि या वाजाच्या आवाजात त्यांना सन्मानाने घराकडे नेलं जात आहे. खुशी होत गाजत वाजत नाही दादा.